सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक खूप चर्चेत आहे, कारण ही महापालिका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या युती, आघाडी आणि भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर आपण महायुती पाहतो तर भाजप आणि शिंदे सेना मुंबईसाठी एकत्र लढत असल्याचं जवळपास निश्चित होत आहे. फक्त अजित पवार यांची राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईत लढत असल्याने भाजपने अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर निवडणूक लढणं संपूर्णपणे टाळलेलं आहे. आणि दुसरीकडे आहे महाविकास आघाडी, ज्यात दोन बंधू एकत्र आल्यापासून महाविकास आघाडीतून काँग्रेस अधिकृतरित्या बाहेर पडली आहे, कारण की राज ठाकरे हे युतीमध्ये येत आहेत, उद्धव ठाकरेंबरोबर येत आहेत म्हणून. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अजून काही अधिकृत असं ठरलेलं नाहीये. मात्र आता याच विषयाला घेऊन एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येते. मुंबईत ठाकरे बंधूंसोबत शरद पवार एका अटीवर आघाडीसाठी तयार झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, ती अट कोणती आहे, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर पहिल्यांदा बोलूया ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल. मुंबई आणि आसपासच्या महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची युती निश्चित झालेली आहे. त्यांचं जागा वाटपही अंतिम टप्प्यात आहे. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष हा बाजूला पडलाय, त्याने स्वबळाचा नारा दिलाय. आता त्याचं कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने मात्र पारंपरिक काँग्रेस या मित्र पक्षाऐवजी ठाकरे बंधूंना झुकतं माप दिलं असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंबरोबर आघाडी करताना पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांवरती दावा केलाय. आणि आता मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झालेली आहे. या बैठकीत शिवसेनेसोबत ठाकरे बंधूंबरोबर युती करण्याबाबत अनुकूलता देखील दाखवण्यात आलेली आहे. मात्र 40 ते 45 जागा तरी हव्यात. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9 जागा होत्या. यावेळी होत असलेल्या पालिका निवडणुकीसाठी पक्षाने विविध प्रभागांमध्ये चांगली बांधणी केली आहे आणि पक्षालाही चांगला प्रतिसाद मिळतोय, असं मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव जे आहेत, शरद पवार यांच्या पक्षाच्या आहेत, ते सांगतायत. राखी जाधव म्हणाल्या की आमच्या पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बोलणी सुरू केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी 25 ते 30 प्रभाग पिंजून काढलेले आहेत. त्या जागा तर नक्कीच आम्ही जिंकू, असा विश्वास राखी जाधव यांनी व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने राज ठाकरे मनसेशी जवळपास युती निश्चित केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाला दूर लोटलं असलं आणि मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला असला तरी काय होतंय पुढे, काँग्रेसचं काय होतंय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सध्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी यावर काय भूमिका मांडली ते देखील मी तुम्हाला सांगतो. चेन्नीथला म्हणतायत या युतीपासून, या आघाडीपासून दूर राहण्याचं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावरती लढते. चेन्नीथला पुढे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील 4 वर्षांपासून झालेल्या नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने ही निवडणूक आता होते. निवडणूक व्हावी अशी राज्य सरकारची इच्छाच नव्हती, कारण सरकार थेट महापालिकेचा कारभार पाहत होते. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आता तयारी केली आणि ते जिंकून राहतील, असं चेन्नीथला म्हणाले. भाजप नेतृत्वाखालील महायुती जनतेच्या प्रश्नावर लक्ष न देता हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे, असं देखील चेन्नीथला यांनी म्हटलंय. आता हे झालं काँग्रेसचं, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर सांगितलंय की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे पक्षाचेच नुकसान होईल. मुंबईकरांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. आता पुढे शरद पवार गटाची मुंबईत आज बैठक होईल. मुंबई महापालिका निवडणुकीत अंतिम किती जागांची मग मागणी करायची हे तिथे ठरणार आहे. राखी जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 जागा जे त्यांनी आणि राष्ट्रवादीने पिंजून काढल्यात, असा त्यांचा जो दावा आहे की आम्ही 25 ते 30 जागा पिंजून काढल्यात,
मग ते फक्त तेवढ्याचीच मागणी करणार का हे पाहण्यासारखं असेल, की अतिरिक्त अशा 10 ते 15 जागांची मागणी करून ठाकरे बंधूंना 35 ते 40 जागा देण्यासाठी ते मनवणार, शरद पवार यांचा पक्ष 35 ते 40 जागा देण्यासाठी मनवणार का हे देखील पाहण्यासारखं असेल. राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 22 जागा देण्यापर्यंत ठाकरे बंधू नक्कीच प्रयत्न करू शकतात असं विश्लेषकांचं मत आहे. कारण ठाकरेंची सेना एक 90 जागा तरी मनसेला द्यायला तयार झाली आहे आणि 120 जागा तरी उद्धव ठाकरे स्वतःकडे ठेवणार आहेत. मग उरतायत 17 जागा. आता या 17 जागांमध्ये देखील एकूण 22 जागांपर्यंत जर कॉम्प्रोमाइज करायचं ठरलं, पुढचे जे 17च्या पुढचे जे 22 पर्यंत येण्याच्या ज्या जागा आहेत तिथपर्यंत तरी एक कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलं, बलाबल पाहून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तेवढ्या जागा देण्याचं ठरवलं तर ते उत्तम राहील असं विश्लेषकांचं मत आहे. तरी देखील तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.